नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्ही थंबनेलमध्ये बघितलंच असेल आणि ह्या व्हिडिओच्या इमेजमध्ये तुम्ही बघतच असाल. हा व्हिडिओ मेष राशीसाठी आहे. होळीनंतर 11 मार्च पासून जीवनात खूप मोठे बदल मेष राशीच्या लोकांच्या जीवनात होणार आहे आणि हे 100% खरं राशी भविष्य आहे. मित्रांनो, मेष राशीसाठी 2026 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं वर्ष आहे, कारण हे वर्ष सूर्याचं आहे आणि सध्या तुमच्यावर मेष राशीवर शनीची 7.5 सुरू आहे. 7.5चा पहिला टप्पा सुरू आहे. पण आज आम्ही तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहे. 11 मार्च 2026 नंतर तुमच्या आयुष्यात मोठे आणि सकारात्मक बदल सुरू होणार आहेत. हे बदल का होतील, कशामुळे होतील, तुमचे दुःख संपेल का, अडचणी कमी होतील का, हे सगळं आज आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. मित्रांनो, जेव्हा ग्रहांची चाल साथ देते तेव्हा नशिबाचं चित्रच बदलून जातं. शनी आपल्याला संयम शिकवतो, राहू सत्याचा सामना करायला भाग पाडतो, गुरु आपल्याला मार्ग दाखवतो आणि सूर्य आपल्याला ओळख निर्माण करून देतो. 11 मार्च 2026 नंतर नेमकं काय घडणार आहे हे समजून घेण्यासाठी थोडा संयम ठेवा आणि पूर्ण लक्ष देऊन ही माहिती ऐका. हा चंद्र राशीवर आधारित आहे. जर तुम्हाला तुमच्या जन्मकुंडलीचे वैयक्तिक पर्सनल विश्लेषण हवं असेल तर आम्हाला संपर्क करा. कमेंट्समध्ये नक्की कळवा. आता थोड्या वेळासाठी शनीच्या 7.5चा विषय आणि विचार बाजूला ठेवा. त्यावरही मी याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, वेळ बदलतो तेव्हा फक्त परिस्थिती बदलत नाही तर आपली नियत आणि आपलं नशीब सुद्धा बदलतं. चला तर मग जाणून घेऊया. मित्रांनो, पूर्ण 12 वर्षानंतर असा अद्भुत योग तयार होत आहे. देवगुरु बृहस्पती 11 मार्च 2026 रोजी तुमच्या चतुर्थ भावात उच्चस्थ होणार आहे. बृहस्पती हा मार्गदर्शक ग्रह मानला जातो आणि शनी कर्मफलदाता मानले जातात. 11 मार्च नंतर बृहस्पतीची 9वी दृष्टी शनीवर पडणार आहे. याचा अर्थ काय? शनीचे जे त्रासदायक परिणाम होते, पायाशी संबंधित वेदना, अनावश्यक प्रवास, मेहनत करून यश न मिळणं, वाणीवर नियंत्रण न राहणं, कौटुंबिक वाद होणं, आपल्या माणसांकडूनच आपली फसवणूक होणं, हे सगळं आता हळूहळू कमी होऊ लागेल. कारण बृहस्पतीची शुभ दृष्टी शनीला सौम्य करते. 11 मार्च नंतर घरातला ताणतणाव 70 ते 80% कमी होईल. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, घाई, राग आणि उतावळेपणा टाळा. एखाद्या क्षणिक रागामुळे नातं तुमचं बिघडू शकतं. बृहस्पतीची दृष्टी 10व्या भावावर पडत आहे. यामुळे करिअरमध्ये स्थैर्य येईल, मॅनेजमेंट स्किल तुमच्या सुधारतील, नोकरीत बदल तुम्हाला दिसेल, प्रमोशन तुमचं होऊ शकतं, ट्रान्सफरचे योग सुद्धा आहेत जून आणि ऑक्टोबर पर्यंत. जर नोकरी नसेल तर 11 मार्च नंतर चांगली संधी तुम्हाला मिळू शकते. जर तुम्ही रिसर्च, टीचिंग, काउन्सिलिंग, पब्लिक डीलिंग, कम्युनिकेशन फील्डमध्ये असाल तर 11 मार्च ते ऑक्टोबर 2026 हा काळ अत्यंत शुभ तुमच्यासाठी असणार आहे. जून 2026 पासून बृहस्पती पूर्णपणे उच्चस्थ होतील. घर, वाहन, जमीन किंवा मोठी खरेदी करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. शनी 12व्या भावात असल्याने खर्च तुमचे वाढू शकतात. पाय, दात, घसा, पोट या संबंधात त्रास तुम्हाला जाणवू शकतो. पण जर तुमचे कर्म चांगले असतील तर हाच शनी तुम्हाला मोठ्या उंचीवर घेऊन जाईल. विवाहित लोकांसाठी हा काळ अनुकूल आहे. फॅमिली प्लॅनिंगचे योग आहेत. जून नंतर ते मजबूत होतील. कोणावरही पटकन विश्वास ठेवू नका. बोलण्याआधी विचार करा. घाईघाईने निर्णय घेऊ नका. हे वर्ष सूर्याचं आहे आणि सूर्य तुमच्या 5व्या भावाचा स्वामी आहे. सरकारी नोकरी, स्पर्धा परीक्षा यासाठी गंभीर तयारी तुम्ही करायला पाहिजे, तर यश नक्की तुम्हाला मिळेल. रोज हनुमान चालीसाचे पठण करा, सूर्याला अर्घ्य द्या. याने तुम्हाला लाभ नक्की होणार आहे. कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कळवा. ही माहिती लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.